नमस्कार मित्रांनो, बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा सीसॅटचा जो पेपर आहे सीसॅट मध्ये 2013 ते 2018 सॉरी 2013 ते 2020 या दरम्यान मेन्सुरेशन हा जो टॉपिक आहे, ठीक आहे, मेन्सुरेशनलाच मराठीमध्ये क्षेत्रमापन असं म्हटलं जातं. ह्या टॉपिक वरती आलेले सर्व प्रश्न आपण चर्चेला घेऊयात. केवळ सीसॅटच्या पेपर मधले घेणार आहोत राज्यसेवेच्या. तर ह्या प्रश्नांच्या चर्चा करण्याचं कारण हे की ह्या प्रश्नाला अनुषंगाने जर एखादा नवीन क्वेश्चन फ्रेम झाला तर तो आपला चुकायला नको, ठीक आहे. आणि एकंदरीत तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल की ह्या टॉपिक वरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि किती डीप पर्यंत आपल्याला हा टॉपिक केला पाहिजे याची तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. मेन्सुरेशन किंवा क्षेत्रमापन हे ह्या टॉपिकचं नाव आहे. ते सर्व प्रश्न आपण डिस्कस करूयात. क्षेत्रमापन किंवा मेन्सुरेशन मध्ये नावातच एक क्षेत्रमापन म्हणजे एकतर क्षेत्रफळ काढायचं किंवा परिमिती काढायची. क्षेत्रफळ म्हणजेच एरिया आपल्याला माहिती आहे, परिमिती म्हणजेच पेरिमीटर आपल्याला माहित आहे, ठीक आहे. बघा आता याच्यात ह्याच टॉपिकच्या अनुषंगाने एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे की कोनमापन. बरोबर, कोनमापन म्हणजे काय? अँगल मेजरमेंट करायचा. उदाहरणार्थ एखादी अशी डायग्राम दिलेली आहे तुम्हाला काहीतरी अशी वेगळी, त्यातला हा कोन किती अंशाचा असेल वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न जे असतील ते पण प्रश्न आपण त्या पद्धतीचे कव्हर करूयात, ठीक आहे. बघा पहिला प्रश्न आहे, दोन आकृती ए आणि आकृती बी दोन्ही काय आहेत? चौरस आहेत म्हणजे स्क्वेअर आहे. चौरस आहे म्हणजे सर्व बाजू कशा असणार आहेत? समान असणार आहेत, समान मापाच्या असणार आहेत, ठीक आहे. तर यापैकी पहिल्या आकृतीत बाजू दिलेली 8 सेंटीमीटर, दुसऱ्या आकृतीत मात्र बाजूची लांबी न देता कर्णाची लांबी दिलेली आहे, ती 8 सेंटीमीटर आहे कर्णाची, ठीक आहे. आता एक गोष्ट अशी की याचं काय काढायला सांगितलंय? दोन क्षेत्रफळातील फरक काढायला सांगितलंय. आकृती एचं क्षेत्रफळ वजा आकृती बीचं क्षेत्रफळ किंवा ज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे त्याच्यातून कमी क्षेत्रफळ वजा करायचं, आपल्याला त्यातला फरक काढायचा आहे. बघा आकृती ए मध्ये किती क्षेत्रफळ येते? आता आपल्याला माहितीये दोन्ही काय आहेत? चौरस आहेत. चौरसाचं क्षेत्रफळ किती असतं? स्क्वेअरचं क्षेत्रफळ एरिया किती असतो? स्क्वेअर ऑफ एरिया इज इक्वल टू साइड स्क्वेअर, बरोबर, बाजूचा वर्ग. स्क्वेअर हा जो म्हणजे स्क्वेअर आहे त्याचा एरिया किती आहे? बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे पहिल्या याची? बघा 8 सेंटीमीटर आहे. 8चा वर्ग किती? 64 सेंटीमीटर स्क्वेअर हा एरिया येणार आहे, ठीक आहे. 64 सेंटीमीटर स्क्वेअर ह्या आकृती एचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता आपण आकृती बीचं क्षेत्रफळ काढूयात. आकृती बीचं क्षेत्रफळ काढताना बघा आपल्याला बाजू माहिती आहे का? नाहीये. बाजू माहिती आहे का? नाही. तर एक्स मानूयात बाजू. तर सर्व बाजू समान मापाच्या असणार आहेत ना, चौरस येतो, ही दुसरी बाजू एक्स झाली. आता एक लक्षात येते बघा, इथे एक त्रिकोण फॉर्म झालेला आहे. हा कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा थेरम लागतो. पायथागोरसचा थेरम काय सांगतो? कर्ण वर्ग. हा जो कर्ण आहे, हा कर्ण आहे, बरोबर. हा किती? 8 सेंटीमीटरचा आहे म्हणजे 8चा वर्ग बरोबर किती? या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. दोन्ही बाजू किती आहे? समान मापाच्या आहेत. मग एक्सचा वर्ग अधिक दुसरी बाजू एक्सचा वर्ग, बरोबर. 8चा वर्ग 64 बरोबर किती? 2x स्क्वेअर येणार आहे. एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर बरोबर किती? एक्स स्क्वेअर बरोबर बघा 64 भागिले 2. 64 भागिले 2 म्हणजे किती? 32 येणार आहे. एक्स स्क्वेअर बरोबर किती आला? 32 आला. आता बघा आपल्याला माहितीये चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग येतो. आता ह्या चौरसाची बाजू आपण एक्स मानली, बरोबर. मग त्याचा वर्ग एक्सचा वर्ग. एक्सचा वर्ग किती येणार? बघा एक्स स्क्वेअर इथं किती आला? आपला 32 आलाय. 32 म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? 32 चौरस सेंटीमीटर आलं, बरोबर. मग 64 मधून हे 32 गेले. 64 वजा 32 32. 32 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे, बरोबर. एक वर्तुळ आहे, बरोबर. या वर्तुळात काय केलेलं आहे? एक समभुज त्रिकोण अंतर्लिखित केलेला आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय? समभुज, भुज म्हणजे बाजू, सम, सर्व बाजू समान ज्या त्रिकोणाच्या असतात तो त्रिकोण कसा असतोय? समभुज त्रिकोण असतो. सर्व बाजू समान आहेत आणि समभुज त्रिकोणात आपल्याला माहितीये प्रत्येक कोन हा 60 डिग्रीचा असतो, समान मापाचा असतो 60 डिग्रीचा समभुज त्रिकोणामध्ये. आता इथं काय सांगितलेले? वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे? म्हणजे सरळ सरळ त्यांचा रेशिओ घ्यायचा आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ, आता बघा हे वर्तुळ आहे,
याची त्रिज्या आपण आर मानूयात. बरोबर. बघा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर. बरोबर. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आता हा त्रिकोण कसा आहे, समभुज आहे. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे √3/4 इंटू साईडचा स्क्वेअर. साईड आपण उदाहरणार्थ एक्स मानूयात, त्याचा स्क्वेअर. बरोबर. आता बघा ही साईड आपण एक्स मानूयात बाजू त्रिकोणाची. √3/4 इंटू एक्सचा स्क्वेअर. आता बघा इथे रेशिओ काढण्यासाठी आपल्याला इथे आर अननोन आहे आणि हा एक्स अननोन आहे. मग तो एक्स आपल्याला आरच्या तुलनेत किती आहे हे काढता येईल का? निश्चित येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, एक गोष्ट ही तुमची पाठच असली पाहिजे. ते आपल्याला प्रूव्ह पण करता येईल, पण प्रूव्ह न करता तुम्ही फक्त डायरेक्ट पाठ करा. कशी पाठ करायची आहे बघा. हा सर्कल असेल आणि या सर्कल मध्ये जर समभुज त्रिकोण असेल, बरोबर, हा सर्कल आहे, ह्या सर्कलची त्रिज्या उदाहरणार्थ आर एवढी आहे. बरोबर. आणि ह्या समभुज त्रिकोण, ह्या सर्कलमध्ये समभुज त्रिकोण जर असेल, ह्या वर्तुळाची त्रिज्या आर आहे आणि ह्या वर्तुळामध्ये समभुज त्रिकोण इन्स्क्राईब केलेला आहे, अंतर्लिखित केलेला आहे. तर त्या केसमध्ये त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती असते माहिती का? सरळ सरळ वर्गमुळात 3 इंटू त्याची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या. बरोबर. इथे एक्स बरोबर किती येणार आहे आपला? √3 इंटू आर येणार आहे. त्रिज्या आपण आर मानली ना ही. बरोबर. मग ही पुट करा इथे पाय आर स्क्वेअर भागिले √3/4 इंटू हा एक्सच्या जागी √3 इंटू आर टाका, √3 इंटू आर. बरोबर. आता इथे एक्सचा स्क्वेअर केलेला आहे ना, याचा स्क्वेअर येणार. आलं लक्षात? मग बघा आपण इकडे परत लिहूयात पाय आर स्क्वेअर अपॉन √3/4 इंटू, बघा ह्या √3चा स्क्वेअर किती येणार? 3च येणार. बरोबर. कारण कसं बघा √3 इंटू √3 बरोबर √9 येणार. बरोबर. 3 गुणिले 3 आणि √9 बरोबर म्हणजे काय? 3च. हे बघा ह्या √3चा स्क्वेअर किती आला? 3 आला. आणि ह्या आरचा स्क्वेअर किती आला? आर स्क्वेअर आला. आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर कॅन्सल झाला. राहिला काय? पाय अपॉन √3/4 इंटू 3. आता हा पार 4 बघा हा वरती जाऊन मल्टिप्लायला येणार. बरोबर. 4 काय येणार? वरती जाऊन. बरोबर. पाय अपॉन इकडे 4 गुणिले होणार √3 इंटू 3. बघा उत्तर आहे आपलं 4 पाय आपण 3 इंटू √3, 3 इंटू √3. बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा काय केलं याच्यात, फक्त 1-2 फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं अपेक्षित होतं. फक्त पहिला फॉर्म्युला म्हणजे ह्या सर्कलचा, वर्तुळाचा फॉर्म्युला काय येतो? तो पाय आर स्क्वेअर येतो. आर म्हणजे इथं वर्तुळाची त्रिज्या. आणि ह्या वर्तुळात जर समभुज त्रिकोण अंतर्निहित असेल, तर त्या केसमध्ये त्या समभुज त्रिकोणाची बाजू आपल्याला माहित पाहिजे, ती √3 इंटू आर असते. बरोबर. आणि समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा मी 3 फॉर्म्युले लिहून देतो. एक म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ जे तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर किती? पाय आर स्क्वेअर. समभुज त्रिकोणाचे, समभुज त्रिकोण जो असेल त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती येतं? √3/4 इंटू बाजूचा वर्ग. बरोबर. बाजू आपण एक्स मानली उदाहरणार्थ. आणि दुसरी गोष्ट, समभुज त्रिकोण ज्यावेळेस वर्तुळात अंतर्निहित असतो, अंतर्लिखित केलेला असतो, आतमधल्या बाजूने इन्स्क्राईब केलेला असतो, त्या केसमध्ये त्या समभुज त्रिकोणाची बाजू म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे? ती √3 इंटू त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. एवढे फॉर्म्युला आपल्याला माहित असणं अपेक्षित होतं. त्यावर आधारित आपण हे पर्याय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत होतो. बघा आता त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. आयोगाचा समभुज त्रिकोणावरती जास्त प्रेम आहे. बघा समभुज त्रिकोण आहे, तर ओबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. बरोबर. म्हणजे बघा हा एबीसी त्रिकोण आहे ना, हा बाहेरचा, हा कसा आहे? समभुज आहे. समभुज आहे म्हणजे प्रत्येक बाजू समान मापाची आहे आणि प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा आहे. बरोबर. हा अँगल किती झाला? 60 डिग्री झाला. कन्सेप्ट क्लिअर? आता बघा ओबीसी हा समद्विभुज आहे. हा बघा हा ओबीसी त्रिकोण जो आहे ना, हा कसा झाला? समद्विभुज झाला. हा समद्विभुज म्हणजे काय? इथं फक्त 2च बाजू समान मापाच्या आहेत. उदाहरणार्थ ही 5 असेल आणि ही 5, दोन्ही समान मापाच्या, आणि ही काहीतरी 7 वगैरे असेल. बरोबर. असं म्हणजे हा समद्विभुज त्रिकोणात 2च बाजू समान मापाच्या असतात. समभुज त्रिकोणात मात्र सर्व बाजू समान मापाच्या असतात. उदाहरणार्थ आपण 5-5 असं म्हणूयात त्यांना. ठीक आहे. काही असेल
त्याची काय आवश्यकता नाहीये. समद्विभुज आणि समभुज त्रिकोणातला फरक लक्षात घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल आणि आयसोसेलेस ट्रायंगल. आता बघा आपल्याला काय विचारले, जर कोन बीओसी हा 100 डिग्रीचा असेल, कोन बीओसी म्हणजे बघा हा कोन 100 डिग्रीचा दिलाय आपल्याला, ओ हा कोन दिलाय ना आपल्याला, किती आहे 100 डिग्रीचा आहे. तर कोन एसीओ किती असेल, एसीओ म्हणजे हा कोन काढायचा आपल्याला, बरोबर. कोन एसीओ म्हणजे कोणता, हा कोन काढायचा, हा कोन किती, बरोबर. तो कसा काढता येईल, आता आपल्याला माहिती आहे हा संपूर्ण कोन कसा आहे 60 डिग्रीचा आहे. त्यातून आपण जर हा कोन वजा केला हा, तर आपल्याला जो उरलेला मिळणार आहे तो एसीओ मिळणार आहे, कोन एसीओ मिळणार आहे. आलं लक्षात. मग आता आपल्याला हा कोन किती आहे तो काढायचा आहे, त्याला एक्स मानूयात आपण. हा पण किती येणार आहे, एक्सच येणार आहे ना, कारण बघा हा समद्विभुज त्रिकोण आहे आतला. समद्विभुज त्रिकोण म्हटल्यावर हे दोन्ही कोन कसे असणार आहेत, समान मापाचे असणार आहेत. आलं लक्षात. मग बघा आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 डिग्री असते, बरोबर. बघा 100 डिग्री अधिक एक्स डिग्री अधिक एक्स डिग्री बरोबर 180, बरोबर. हा आपला जो समद्विभुज त्रिकोण आहे ना, यातल्या तिन्ही कोनांची बेरीज केली आपण. 100 अधिक एक्स डिग्री अधिक एक्स डिग्री बरोबर 100, 180. 100 बरोबर 100 अधिक 2x बरोबर 180, बरोबर. मग एक्स बरोबर किती येणार आहे, हा 100 इकडे वजा होणार 180, 180 वजा 100 80, आणि हा 2 इकडे भागिले जाणार आहे 2. एक्स बरोबर किती येणार 40 डिग्री येणार आहे. आला एक्स 40 डिग्री आला. आता हा पूर्ण 60 डिग्री, 60 मधून हा 40 गेला, हा 40 गेला, उरला किती 20 डिग्री, म्हणजे उरलेला हा कोन किती असणार आहे 20 डिग्रीचा असणार आहे. हा पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे, 20 डिग्री. बघा हा पण एक सोपा प्रश्न होता, इथं पण समभुज त्रिकोण आला. बघा आयोगाचं समभुज त्रिकोणावर जास्त भर आहे. ठीक आहे, सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण आहे, एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण येथे. ठीक आहे, ठीक आहे. हा एक समभुज त्रिकोण आहे बघा, हा एक समभुज त्रिकोण आहे आणि हा एक समभुज त्रिकोण आहे. आता हे समभुज आहेत म्हणजे प्रत्येक बाजू समान मापाची आणि प्रत्येक कोन कितीचा असणार आहे 60 डिग्रीचा असणार आहे. हा टी पण अँगल कितीचा असणार आहे 60 चा असणार आहे. हा पण इथे अँगल किती असणार आहे 60 डिग्री. हा इथे किती असणार आहे 60 डिग्री. बघा आता हा समभुज त्रिकोण आहे हा, बरोबर. समभुज त्रिकोण आहे म्हटल्यावरती इथे हा पण किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे पी कोन, बरोबर. आता बघा कोन ए ची अंशात किंमत काढायची. आता कोन ए काढायचा आपल्याला किती आहे, बरोबर. कोन ए म्हणजे हा कोन कितीचा आहे काढायचा आहे. हा कोन ए कसा काढता येईल आपल्याला, बघा हा इथे एक छोटा त्रिकोण तयार होतोय. त्या छोट्या त्रिकोणातले तिन्ही कोनांची बेरीज किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे, बरोबर. मग इथे आपल्याला जर टी माहिती आहे, यस माहित करून घेतला तर आपल्याला ए काढता येईल का, ए काढता, बरोबर ना. आता टी माहिती आहे आपल्याला किती आहे, तो 60 डिग्री आहे, कारण हा सगळा कसा आहे समभुज त्रिकोण आहे. यस काढूयात आपण, यस कसा काढता येईल, हा यस माहित असेल तर. हा यस कसा काढता येईल तर हा क्यू आणि आर माहित असेल तर. मग आता क्यू आणि आर काढूयात आपण. क्यू किती येतोय बघा, आता हा पी 60 डिग्री आहे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला माहिती आहे एक सरळ रेषा असेल तर त्याचा कोन किती असतो 180 डिग्री. आता तिच्यात आपण असे 3 कोन तयार केले तर ह्या तिन्ही कोनांची बेरीज किती येणार आहे 180 डिग्री येणार आहे, बरोबर. बघा इथे तसंच आहे, एक सरळ रेषा आहे अशी, त्यात हे 3 कोन आहेत असे, ह्या तिन्ही कोनांची बेरीज किती येणार आहे 180 येणार आहे, बरोबर. एकाची कोन किती दिलेली आहे 72 दिलेला आहे, हा पी किती आहे 60 आहे, उरलेला किती येणार आहे 180 वजा 72 वजा 60 येणार आहे, बरोबर. 72 आणि 60 किती, 7 आणि 6 13 2 132, 180 वजा 132 किती येणार आहे 48, बरोबर. मग हा क्यू किती येणार आहे आपला 48 डिग्री येणार आहे. क्यू किती आला आपला 48 डिग्री. आता हा आर काढूया आपण तसंच. बघा आता हे इथे तिन्ही कोन किती असणार आहे 180 चे असणार आहेत, बरोबर. हा 59 आहे, हा किती आहे 60 आहे, 59 आणि 60 किती 119, 180 मधून 19 वजा करा 119 किती येणार आहे तो 61 डिग्री येणार आहे, बरोबर. हा आर किती आला 61 डिग्री आला. आता बघा हा इथे एक छोटा त्रिकोण आहे, बरोबर. हा बघा पुन्हा एकदा दाखवतो मी, हा एक छोटा त्रिकोण आहे. ह्या छोट्या त्रिकोणामध्ये हा क्यू किती आहे 48 डिग्री, आर किती आहे 61 डिग्री. मग यस काढता येईल का आपल्याला, निश्चितच काढता येईल. 48 आणि 61 किती 6 4 10 100 8 आणि 1 9 109,
109. 180 मधून 109 गेले, किती राहिले? 70, 71 डिग्री राहिला. हा एस किती येणार? 71 डिग्री येणार. कन्सेप्ट क्लिअर? आला हा एस 71 डिग्री. हा एस किती झाला? 71 डिग्री झाला. हा 71 झाला. हा टी 60 झाला. हा ए काढता येईल का? निश्चितच येईल. 180 वजा 71 अधिक 60 किती? 7 7 13 131 बरोबर किती? 49 डिग्री. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा आता इथं काय करायचं होतं? फक्त कॅल्क्युलेशन होते, फक्त तुम्हाला अँगल मेजर करायचे होते, बाकी काहीच नव्हतं. सोपा होता, फक्त जास्त कॅल्क्युलेशन असल्यामुळे गडबड होत होती. तर कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी मी सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ बेरीज करायची. बरोबर, मी काय म्हटलं की 72 अधिक 59 करायचे. तर मी हे कसे करणार? काय करायचं? 7 आणि 5 किती? 12, 120 बरोबर. 0 द्यायचा वरती आणि 9 आणि 2 किती? 11, 131 झालं कॅल्क्युलेशन. बरोबर, असं करायचं. 60 अधिक उदाहरणार्थ 75, 7 आणि 7 13 130 आणि 5 135 असे करायचे. चला पुढचा प्रश्न पाहूयात, शेवटचा. आता बघा, एक करायचंय काम तुम्हाला हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर. हा प्रश्न आपण सविस्तर चर्चा करूया, जरा महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा, तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ना तुम्ही मेन्सुरेशनचा एक बेसिक कोणताही व्हिडिओ युट्यूब वरती पाहून घ्यायचा आहे. महत्वाचे फॉर्म्युले तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे. स्टडी द अकंपनाइंग फिगर. आणि याच्यात काय करायचं होते? रेशो ऑफ लार्जर सर्कल टू स्मॉलर सर्कल. आता 2 सर्कल आहेत, मोठा सर्कल आहे आणि आतला छोटा सर्कल आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये काय आहे? दोघांच्या मध्ये एक स्क्वेअर आहे असा. म्हणजे आतला छोट्या सर्कलच्या बाहेरून स्क्वेअर आहे आणि आतला जो बाहेरचा जो मोठा सर्कल आहे त्याच्या आतमध्ये स्क्वेअर आहे. बरोबर. स्क्वेअर म्हणजे त्याच्या सर्व बाजू समान आहेत असा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता इथे काय करायचे? मोठ्या लार्जर सर्कल जो आहे, मोठा सर्कल, त्याचा छोट्या सर्कलशी असणारा रेशो काढायचा आहे. मोठ्या सर्कलचा एरिया काढायचा आहे, तो काय येणार आहे? पाय आर स्क्वेअर. मोठा आर घेऊयात आपण मोठ्या सर्कलसाठी. छोट्या सर्कलसाठी त्याची त्रिज्या छोटा आर घेऊयात. बरोबर. बघा, मोठ्या सर्कलची त्रिज्या किती? बघा, मोठा सर्कल याचा सेंटर घेऊयात इथं सर्कलचा. मोठ्या सर्कलची त्रिज्या आर. या छोट्या सर्कलची त्रिज्या किती येणार? छोटा आर घेऊयात. बरोबर. आता बघा, हा मोठ्या सर्कलचा आर आपण इन टर्म्स ऑफ आर काढूया, छोटा आर. बरोबर. बघा, तो कसा काढायचा आहे? आता हा आर आहे, ही पण त्रिज्या आरच येणार ना. आर अधिक आर किती? 2r. म्हणजे पूर्ण याचा व्यास 2r झालाय. हा 2r आहे म्हणल्यावर ही पण बाजू किती झाली? 2r झाली. समान मापाचीच आहे ना. बाजू 2r झाली म्हणल्यावर ही हाफ किती येणार? r येणार आणि ही r येणार. बरोबर. म्हणजे आपल्याला स्क्वेअरची बाजू मिळाली. बरोबर. ती किती येणार आहे? बघा, एक ही r अधिक r 2r येणार स्क्वेअरची बाजू. बरोबर. इथे बघा, छोट्या वर्तुळाची त्रिज्या r, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कॅपिटल R. आणि इथं हा आपल्याला R भेटला ना. हा R आहे, R आहे, R आहे. बरोबर. पुन्हा एकदा सांगतो बघा, छोटा R आहे, हा कॅपिटल R आहे. इथं आपल्याला ही R भेटली ना साईज. कशी R भेटली बघा, इथे R आहे, R आणि R किती येणार? 2R आहे. म्हणजे ही साईज किती येणार? 2R येणार. ही 2R येणार आहे म्हणल्यावर ही पण 2Rच येणार आहे ना पूर्ण. ही किती येणार? R येणार ना एवढी इथपर्यंत, आणि इथून खाली R येणार. आलं लक्षात? बघा, हा R झाला, हा R झाला. आता बघा, इथे एक ट्रायंगल आपल्याला भेटलाय हा. बरोबर. हा कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. यातला कर्णाचा वर्ग किती असणार आहे? कॅपिटल R स्क्वेअर बरोबर हा छोटा आर स्क्वेअर अधिक हा छोटा आर स्क्वेअर. बरोबर. आर स्क्वेअर बरोबर किती येणार? 2r स्क्वेअर येणार. कन्सेप्ट क्लिअर? आता बघा, आपण काय घ्यायचंय? मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ घेऊयात, ते किती येणार? पाय आर स्क्वेअर येणार आहे. आणि छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? पाय इंटू छोटा आर स्क्वेअर येणार आहे. बरोबर. पाय पाय गेट कॅन्सल. तर रेशोच काढायचा आहे. आता बघा, आर स्क्वेअर किती आला आपल्या इथे? 2r स्क्वेअर. बरोबर किती येणार? आर स्क्वेअर किती येणार? 2r स्क्वेअर. आपण हा इकडे राहिलेला आर स्क्वेअर. आर स्क्वेअर गेट कॅन्सल. रेशो किती आला आपला? 2. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे.
थँक्यू मित्रांनो. बघा अशा प्रकारे मेन्सुरेशन या टॉपिक वरचे प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक तुम्ही नक्कीच चांगला अभ्यासा. तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्या पुस्तकातले महत्वाचे फॉर्म्युले. आता ह्या प्रश्नांवरून तुमच्या लक्षात येईल की सीसॅटच्या पेपरमध्ये समभुज त्रिकोणावरती जास्त प्रश्न आलेले किंवा त्याचे फॉर्म्युले तुमचे सगळे पाठ झाले पाहिजेत. त्रिकोणाचे फॉर्म्युले पाठ करा, समद्विभुज त्रिकोणाचे करा, बरोबर, सर्कलचे करा, चौकोनाचे करा, स्क्वेअरचे करा, बरोबर. म्हणजे 2D डायग्राम जे आहेत त्यावरतीच मेन्सुरेशन वरती आयोग केलेलं आहे सीसॅटच्या पेपरमध्ये. ठीक आहे, थँक्यू.